मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव विशेष टुरिस्ट ट्रेनचा शुभारंभ। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्लॅटफॉर्म क्रमांक 18 वरती ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। महाराज आणि स्वातंत्र्याचा इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न असून गडचिरोली ते गडहिंग्लज अशा सगळ्या भागातील प्रवासी महाराज भारत गौरव विशेष टुरिस्ट ट्रेनने प्रवास करतायत। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव विशेष टुरिस्ट ट्रेन रायगड, प्रतापगड, लाल महाल किंवा शिवसृष्टीलाही जाणार। यामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवायला मिळेल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त मुंबईतील कुर्ल्यात महाआरती, फडणवीसांच्या हस्ते आरती संपन्न। रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोहळ्याला उपस्थिती लावणार। शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शेकडो शिवभक्तांची गडावर गर्दी। भिवंडीच्या मराडेपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आज शिवराज्याभिषेक सोहळा, विविध कार्यक्रमांचंही आयोजन। शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त नागपूरमध्ये पालखी मिरवणूक, शिवराज्याभिषेक सोहळ्याचंही आयोजन। मोठ्या प्रमाणात शिवभक्त आणि नागपूरकरांचा सहभाग। शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावर येणार। पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहणार। कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतल्यानंतर शरद पवार निर्णय घेतील। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे वर्धापन दिनाचे वेगवेगळे सोहळे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्यांकडे सगळ्यांचे लक्ष। महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी एकसंघ होत असेल तर ते मान्य करू, पण यासाठी भाजप शिंदेंच्या सेनेसह महायुतीतील घटक पक्षांची संमती घ्यावी, आमदार सुनील शेळकेंची अट। नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेच्या विलास शिंदेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। पाया पडून दर्शन घेतलं। नाराजीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण। विलास शिंदे हे जुने कार्यकर्ते, त्यामुळे त्यांनी भेट घेतली। विलास शिंदे हे नाराज आहेत का आपल्याला माहीत नाही। विलास शिंदेंच्या भेटीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होईल। भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जून अखेरपर्यंत निवडला जाण्याची शक्यता। प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचीही माहिती। दादरमधल्या लग्न सोहळ्यात सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाई यांचं उत्साही हस्तांदोलन। जोरदार हात मिळवूयात, सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाईंमध्ये सकारात्मक संवाद। उद्धव ठाकरे आजही आपल्याला फोन करतात, शिंदेंच्या सेनेचे नेते संजय राठोड यांचा भाषणात दावा। तर भाषण संपल्यानंतर माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना संजय राठोड यांनी आपण वक्तव्य केलंच नसल्याचा घुमजाव केलाय। निलेश राणेंकडून मंत्री नितेश राणेंना सल्ला देणारी पोस्ट डिलीट। मुख्यमंत्री फडणवीसांसंदर्भात नितेश राणेंनी जाहीर सभेमध्ये वक्तव्य केलं होतं। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 6 महिने पूर्ण। प्रकरणाची सुनावणी बीड इथल्या विशेष मकोका न्यायालयात सुरू। मात्र 10वा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार। पुण्यात कैद्यांच्या नावाखाली करण्यात आलेला घोटाळा म्हणजे प्रेताच्या टाळूचं लोणी खाण्याचा प्रकार। राजू शेट्टींचं वक्तव्य। तर अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकरांवरही गंभीर आरोप केले। शशांक हगवणे आणि सुशील हगवणेचा ताबा आज पुणे पोलीस घेणार। बनावट कागदपत्र घेऊन शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी चौकशी केली जाणार। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये अन्नत्याग आंदोलन। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, कडूंचा इशारा। आम्ही निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितलं, मग त्यावर फडणवीसांनी का उत्तर द्यावं, काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा सवाल। तर 60,000 लोक रांगेत होते की नाही याचंही उत्तर त्यांनी द्यावं, गायकवाडांचा फडणवीसांना टोला। भंडाऱ्यामध्ये डीपीडीसीच्या बैठकीत निधी वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने। खासदार प्रशांत पडोळेंचा अधिकाऱ्यांनी मोबाईल हिसकावल्याचा आरोप। यानंतर पालकमंत्री सावकार यांची आमदार खासदारांसोबत बंद दाराआड चर्चा। मंत्रिमंडळाचं प्रगती पुस्तक काढलं, त्यात नापास झालो, पण परीक्षा कधी दिली माहीत नाही। परीक्षा न देता आपण नापास कसे झालो, मंत्री संजय राठोड यांचा सवाल। ठाणे बोरिवली बोगद्याला विरोध नाही, मात्र त्यामुळे झाडांची कत्तल होतीये। वाढलेलं प्रदूषण वाढतंय, त्या संदर्भात चिंता आहे, आमदार जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी जनता दरबार घेतला। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लोकांशी संवाद साधला।
आजपासून सोलापूर गोवा विमानसेवा सुरू. सकाळी 9:50 पहिलं विमान उड्डाण घेणार. उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुरलीधर मोहोळ आणि जयकुमार गोरे उपस्थित राहणार. एसटी महामंडळाला मे महिना अखेरपर्यंत 2640 पैकी 1569 स्वमालकीच्या एसटी बस मिळाल्या. तसंच उर्वरित बस सप्टेंबरपर्यंत ताफ्यात येण्याची शक्यता. केंद्र शासनाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व रेल्वे स्थानकांबाहेर आता ईव्ही बॅटरी स्टेशन उभारलं जाणार. पर्यावरण संवर्धनासोबतच पश्चिम रेल्वेच्या महसुलातही त्यामुळे भर पडणार. पश्चिम रेल्वे मार्गावर विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाची दंडात्मक कारवाई. तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 43 कोटींहून अधिक दंड वसूल. इंडिगो पाठोपाठ अकासा एअर ही नवी मुंबई विमानतळावरून उड्डाणासाठी सज्ज. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड सोबत भागीदारीची अकासाकडून घोषणा. गडचिरोलीच्या जंगलातल्या 1 लाख झाडांची कत्तल होण्याची शक्यता. सुरजागडच्या लोहखनिज खाणीच्या विस्ताराला केंद्र सरकारची मंजुरी. 30,000 आदिवासींचं विस्थापन आणि 1,000 हेक्टरचं जंगल उजाड होणार. म्हाडाच्या अभय योजनांची मुदत आता 31 डिसेंबरपर्यंत. अभय योजनेअंतर्गत पुनर्विकसित इमारतींना प्राधिकरण अधिमूल्य फरकाच्या रकमेवरील व्याज माफ होणार. 80 गृहनिर्माण संस्थांना याचा लाभ होणार. महाराष्ट्रामध्ये 77 नवीन कोरोना रुग्णांची नोंद. सक्रिय रुग्णांची संख्या आता 607 तर राज्यामध्ये 814 रुग्ण कोरोनामुक्त. साताऱ्यामध्ये 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार. घोषणेनंतर साताऱ्यातील शिवतीर्थावर मंत्री शिवेंद्रराजेंचा कंदी पेढे वाटत जल्लोष. तर 12 वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश. शिवेंद्रराजेंची प्रतिक्रिया. अहिल्यानगरच्या श्री क्षेत्र डोंगरगण इथं पर्यटकांची गर्दी. परिसर हिरवळीनं नटल्यानं सुंदर दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ. ज्ञानोबा तुकारामच्या गजरात आदिशक्ती मुक्ताईंची पालखी मोताळ्याहून मार्गस्थ आज संध्याकाळी बुलढाणा शहरात दाखल होणार. श्री क्षेत्र शनी शिंगणापूर इथं आता 100% फोटो काढण्यास मनाई. ऑनलाईन दर्शन घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर फोटो काढण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती. विठ्ठलनामाचा जयघोष करत अंध वारकऱ्यांच्या पायी दिंडी हिंगोलीत दाखल. 1 जून रोजी वाशीमहून निघालेली ही दिंडी 6 जुलैला पंढरीत दाखल होणार. पंढरपूरमधील विठ्ठलाच्या मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद. वाढत्या गर्दीमुळे नागरिकांकडून व्हीआयपी दर्शन बंद करण्याची मागणी जोर धरत असल्यानं मंदिर प्रशासनाचा निर्णय. पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी 1200 भाविकांना केवळ 2 तासात दर्शन मिळणार. 15 जूनला टोकन दर्शन प्रणालीची पहिली चाचणी पार पडणार असल्याची मंदिर प्रशासनाची माहिती. तुळजाभवानीच्या मंदिरातील दर्शन रांगेत भाविकांची फ्री स्टाईल हाणामारी. लहान मुलानं उलटी केल्याच्या कारणावरून महिला आणि पुरुषात हाणामारी. विदर्भात अचानक उन्हाचा तडाखा वाढला. नागपूरमध्ये पारा 43 अंशांवर. 1.5 महिन्यानंतर सर्वाधिक तापमानाची नोंद. पावसानं पाठ फिरवल्यामुळे मुंबईत आर्द्रतेत वाढ. उकाड्यानं मुंबईकर त्रस्त. पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहणार. हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला. लातूरमध्ये जोरदार पावसाची हजेरी. परिणामी शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झालेला. अनेक ठिकाणी लोकांना जीव मुठीत घेऊन रात्र काढावी लागली. दापोलीत पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत पाणी साचलं. नागरिकांचीही तारांबळ. चंद्रपूर शहरात मुसळधार पावसाची हजेरी. हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. धाराशिवमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. तब्बल 16 तासानंतर मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सुरू. निवळीमध्ये मिनी बस आणि एलपीजी गॅस टँकर यांच्यात झालेल्या अपघातानंतर झालेल्या गॅस गळतीमुळे वाहतूक बंद होती. नांदेडच्या हदगावमधील रजिस्ट्री कार्यालयामध्ये बेकायदेशीर रजिस्ट्री प्रकरणी दुय्यम निबंधक निलंबित. जिल्हाधिकारी आणि जिल्हा निबंधकांच्या अहवालानंतर कारवाई. बेलापूर पुलाखाली पहाटेच्या सुमारास जोरदार हाणामारी. पोलिसांच्या समोरच एकावर दगडानं हल्ला. घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड. एकावर गुन्हा दाखल. मारहाणीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. साताऱ्यातील बोपे गावाजवळ गॅस टँकरनं अचानक पेट घेतला. सुदैवानं टँकर रिकामा असल्यानं मोठी दुर्घटना टळली. मात्र टँकर जळून खाक. नाशिकमधील मालेगावाजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात. 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी. रस्त्याच्या कामामुळे अपघात झाल्याची माहिती. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू.
अहिल्यानगरमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, चिठ्ठीत सामाजिक कार्यकर्त्यावर मानसिक त्रास दिल्याचा आरोप, घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू. लोणावळ्यातील भुशी धरणात 2 तरुणांचा बुडून मृत्यू, पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली आहे. गोंदियात पिंडदानासाठी गेलेल्या 3 महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू, कोरणी घाटात पूजा करण्यापूर्वी अंघोळीच्या वेळी घटना घडल्याची माहिती. एका महिलेला वाचवताना 3 महिलांनी जीव गमावल्यानं परिसरात हळहळ. भंडाऱ्यामध्ये 8 महिन्यांच्या नर बिबट्याचा शेताच्या कुंपणात अडकून मृत्यू, अडाळ वनपरिक्षेत्रातील मलकाझरी शेतशिवारातली घटना. मुंबईच्या अंधेरीत पूर्व भागात विनापरवाना ड्रोन कॅमेरा उडवल्यानं 3घांविरोधात गुन्हा दाखल, बंदी असताना देखील ड्रोन उडवल्यानं कारवाई. यवतमाळमधल्या पांढरकवडा बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसचा दणदणीत विजय, दोघांनी 18 पैकी 17 जागा जिंकल्या, तर भाजपनं खातंही उघडलं नाही. बारामतीतील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शरद पवारांची कार्यकर्त्यांसोबत बैठक, येत्या 2 दिवसात निवडणुकीबाबत निर्णय होणार. आपण आपलं घर नियमानं बांधलंय, म्हणून जर कोणी बेकायदेशीरपणे घर बांधलं असेल तर ते तोडण्याची आपल्याकडे नैतिक ताकद, गडकरींचा इशारा. 4 सरकारी बँकांकडून कर्जाच्या व्याजदरात 0.5% कपात, रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाला 4 बँकांचा ताबडतोब प्रतिसाद, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, युको बँक, बँक ऑफ इंडियाचा समावेश. राजधानी दिल्लीमध्ये जून महिन्यातही उकाड्यानं नागरिक त्रस्त, उष्णतेचा पारा 43 अंशांवर, बदलत्या हवामानाचा आरोग्यावरही परिणाम. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला आज 11 वर्ष पूर्ण. यानिमित्त भाजप अध्यक्ष नड्डा पत्रकार परिषद घेणार, तर मुंबईतही विशेष कार्यशाळेचं आयोजन. सगळ्या हिंदूंना एकत्र आणण्यासाठी काम करावं लागेल, प्रत्येक घरात संस्कार असावेत आणि कुटुंबात लोक एकत्र असावेत, जेणेकरून सनातन परंपरेची पुन्हा स्थापना होईल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. रात्रीच्या अंधारात मतमोजणी करण्यात आली, निवडणूक आयोग बीजेपी सरकारच्या एका विभागासारखं काम करत असेल तर प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे, राहुल गांधींच्या वक्तव्यावर तेजस्वी यादव यांची प्रतिक्रिया. बिहारमध्ये एनडीएत फूट, केंद्रात मंत्री असलेल्या लोकजनशक्ती पार्टीच्या चिराग पासवान यांची सगळ्या 243 जागांवर उमेदवार देण्याची घोषणा. केंद्रीय मंत्री चिराग पासवान बिहार विधानसभा निवडणूक लढवणार, तर लोकच आपला मतदारसंघ ठरवतील, चिराग पासवान यांचं स्पष्टीकरण. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 7 दिवसांच्या फ्रान्स आणि युरोपियन संघ आणि बेल्जियम दौऱ्यावर, फ्रेंच परराष्ट्र मंत्र्यांसह द्विपक्षीय चर्चा आणि ब्रुसेल्समध्ये भारत बेल्जियम सहकार्यावर बैठक घेणार असल्याची माहिती. हेरगिरी प्रकरणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिसार न्यायालयात हजर केलं जाणार, हिसार पोलिसांकडून ज्योतीच्या इलेक्ट्रॉनिक डेटाची चौकशी. 26/11 दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहबूर राणाची कुटुंबियांशी बोलण्यास परवानगीसाठी याचिका, याचिकेवर आज एनआयए कोर्टामध्ये सुनावणी होणार. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची 11 जून रोजी सुटका होण्याची शक्यता. इम्रान खान अल कादिर ट्रस्ट प्रकरणामध्ये ऑगस्ट 2023 पासून आदियाला तुरुंगामध्ये आहेत. 11 जूनला इस्लामाबाद उच्च न्यायालयात शिक्षेच्या याचिकांवर सुनावणी. ओडिशामध्ये आयएएस अधिकाऱ्याला 10 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. धीमन चकमा असं नाव असून तो 2021ला आयएएस झालाय. गुजरातमधील गिर सोमनाथ इथं रात्री भूकंप, 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद. भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी नाही. सुरतच्या 8व्या भागात रेव्हेन्यू एजन्सीमध्ये काम करणाऱ्या अंजली वरमोरा नावाच्या मॉडेलची आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट, मात्र प्रेम प्रकरणामुळे आत्महत्या केल्याची शक्यता. ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी खास सन्मान. ऑक्टोबर दौऱ्यामध्ये निरोप समारंभाचं आयोजन. ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे अध्यक्ष टॉड ग्रीनबर्ग यांची माहिती. भारतीय खेळाडूंना बिग बॅश लीगमध्ये खेळता यावं यासाठी बीसीसीआयसोबत चर्चा करणार ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे अध्यक्ष टॉड ग्रीनबर्ग यांची माहिती. तर आपल्याला विराट कोहलीला बिग बॅश लीगमध्ये खेळताना पाहायला खूप आवडेल, ग्रीनबर्ग यांचं विधान. स्पेनचा कार्लोस अल्कराज फ्रेंच ओपनचा विजेता. अल्कराजनं सलग दुसरं फ्रेंच ओपन विजेतेपद पटकावलं. 22 वर्षांच्या अल्कराजचं आजवरचं हे 5वं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. फ्रेंच ओपनच्या अंतिम लढतीमध्ये अल्कराजची यानिक सिनरवर मात. विजयासाठी अल्कराजचा तब्बल 5.5 तास संघर्ष. 2 सेटच्या पिछाडीनंतर अल्कराजची पुढचे सलग 3 सेट जिंकत मुसंडी.